नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाणी गळती दूर करणं, पाईपलाईनची दुरुस्ती, पंपिंग स्टेशनची सुरक्षा आणि देखभाल तसंच संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेचं ऑटोमेशन करण्यासाठी पाणीपट्टी दरवाढ करणं गरजेचं असल्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला महापालिका सभागृहातून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पाणीपट्टी दरवाढीचा मार्ग आता मोकळा झाला असून नैसर्गिक दरवाढीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज हिरवा कंदील दाखवला. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत मांडला. शहरातील मोठ्या प्रमाणावर होणारी पाणीगळती रोखणं, जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती, पंपिंग स्टेशनची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेचं ऑटोमेशन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यासाठी सध्याच्या पाणीपट्टीत वाढ करणं गरजेचं असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सभागृहात स्पष्ट केलं. यावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते आदिल फरास, शारंगधर देशमुख, प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सुनील मोदी, जयंत पाटील, विजयसिंह खाडे पाटील आणि अभिजित खतकर यांनी पाणीपट्टी दरवाढीबाबत आपल्या पक्षाची भूमिका मांडली. चर्चेनंतर पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक दरवाढ करण्याबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र पाणीपट्टी वाढवताना नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. वाढीव पाणीपट्टीतून मिळणारा निधी केवळ पाणीपुरवठा यंत्रणा सुधारण्यासाठीच वापरला जावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आता प्रत्यक्ष पाणीपट्टीत किती वाढ होणार आणि ती कधीपासून लागू होणार याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. पाणीपट्टी दरवाढीनंतर सभागृहात रस्त्यांचा मुद्दाही चांगलाच गाजला. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्यांची अवस्था खड्डेमय असल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. शहरातील रस्त्यांसाठी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. मात्र कोट्यवधी रुपये खर्च होऊनही गेल्या 2 वर्षांपासून अनेक रस्ते खड्ड्यात असल्याचा आरोप करण्यात आला. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी रस्त्यांच्या कामात ठेकेदार, अधिकारी आणि राजकीय व्यक्तींची अभद्र युती असल्याचा आरोप केला. 100 कोटी रुपयांच्या रस्त्यांसह सुमारे दरवर्षी करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून नेमके किती रस्ते झाले याची संपूर्ण माहिती सभागृहाला देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. अंबाबाई मंदिर ते रंकाळा चौपाटी या 3 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या सध्याच्या अवस्थेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. रस्त्यांचं ऑडिट का होत नाही? निधीचा वापर नेमका कुठं होतो? टक्केवारीच्या आरोपांची चौकशी का होत नाही? असे प्रश्न लाटकर यांनी उपस्थित केले. ठेकेदार श्रीमंत होत आहेत, मात्र नगरसेवकांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतायत असा आरोपही त्यांनी केला. 25 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी समिती स्थापन करून 15 दिवसात अहवाल सादर करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लाटकर यांनी केली. यावर महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. तर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्व ठेकेदारांची संयुक्त बैठक घेऊन रस्त्यांच्या दर्जाबाबत स्पष्ट सूचना देण्यात येतील असं सांगितलं. यापुढे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. दरम्यान महानगरपालिकेच्या उर्दू मराठी शाळांना शासन निर्णयातून का वगळण्यात आलं असा सवाल नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी उपस्थित केला. नगरसेवक प्रशांत खेडकर आणि मुस्ताक मलबारी यांनी एका शाळेत शिक्षकांच्या नावासमोर त्यांची जात नमूद केल्याचा फलक सभागृहात दाखवला. यावर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. सर्व नगरसेवक आक्रमक होत सभागृहात उभे राहिले. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत जातीयवाद खपवून घेतला जाणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी देत घोषणाबाजी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे, ज्या राजाने 1917 साली ज्या राजानं 1917 साली या भूमीमध्ये वटहुकूम जारी केला होता मोफत शिक्षणाचा आणि सगळ्यांना सक्तीचं केलं होतं. उपायुक्ताची मस्ती आहे. मी तुम्हाला आज पुन्हा सांगतो, मी तुम्हाला शब्द दिला होता की आम्ही राखू. मी 4 दिवस यांच्या मागे लागलोय. मी पण 15 वर्ष नावच
शिक्षकाची जात का काढली? चौकशी करण्यात यावी. बदली करा पहिला. हे घालवायचं नको असला अधिकारी. निषेध आहे. असला अधिकारी नको घालवाय ना. हे बिनकामाचं आहे. उद्या तेव्हा सभा या गोष्टीवर सभा शाहूमाराचा अवमानाचा योग हे चालणार नाही. अहो जातीमध्ये वाटायला आहे. त्या राजाने 100 वर्षापूर्वी जातीपातीची भिंती नष्ट केल्या होत्या. त्यांची भूमी आहे. तो फेर प्रस्ताव उद्यापर्यंत सभा तोकून चालणार नाही. अधिकाऱ्यांच्या कारवाई पाहिजे. शासन निर्णय केलेला आहे. शासन निर्णय कळत नाही ना. साहेब हे सगळ्यांना आयुक्त साहेब मी तुमच्याही कानावर घातलं होतं. ह्यांची सगळ्या अंगात पाणी यांच्या ह्यांना सांगितलं होतं समजून. यानंतर संबंधित उर्दू मराठी शाळांना शासन निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलं जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. तसंच फलकावर जातीचा उल्लेख करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापकाची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. प्रशासनातील ज्या अधिकाऱ्यांनी अशा सूचना दिल्या असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. नगरसेवक जयंत पाटील यांनीही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अधिकारी रस्त्याचं काम सुरू असताना प्रत्यक्ष ठिकाणी जात नाहीत, त्यामुळं ठेकेदारांवर कोणताही वचक राहिलेला नाही असा आरोप त्यांनी केला. आमदार निधी आणतात मात्र निकृष्ट कामामुळं त्यांचीच बदनामी होते असंही त्यांनी सांगितलं. नगरसेवक नियाज खान यांनी आईचा पुतळा ते शास्त्रीनगर या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. शहर अभियंता सुरेश पाटील यांच्या कामकाजावर सवाल उपस्थित करत प्रत्येक टेंडरसाठी असलेल्या थर्ड पार्टीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. आजच्या सभेत महापौर रूपाराणी निकम यांनी महिला नगरसेविकांना प्रश्न मांडण्यासाठी विशेष संधी दिली. नगरसेविका दीपाली घाटगे यांनी शहरातील महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न उपस्थित केला. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि भाविक येतात, त्यामुळं बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी अधिकाधिक महिला स्वच्छतागृहांची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली. यावर आकांक्षी योजनेअंतर्गत शहरात 7 ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.